मुंबईमध्ये पोलीस लाईनमध्ये माझं बालपण गेलेलं आहे. रात्री 12:30-1ची गोष्ट होती. माझी मम्मी अशीच तिकडे वॉशरूमला गेलेली असताना ती बाहेर उभी होती आणि तिचं लक्ष समोरच्या साईडल्या याच्यावरती गेलं, टेरेसवर. तर तिकडे तिला एक अशी आकृती दिसली. ती बघते, तिच्या जवळजवळ येते, ती ओरडते. मग तेव्हा सगळी माणसं गोळा झाली. आपल्या महाराष्ट्रातला फेमस आहे तो गड. देवस्थानाचं दर्शन घेतलं आणि मग ते या साईडला उतरून गड फिरण्यासाठी म्हणून आले. पूर्ण ती फॅमिली होती 7-8 जणांची. आता त्यांना सगळ्यांना एकत्र फोटो काढायचा होता. तर त्यांनी बघितलं, अरे एक मोठा दगड त्यांना दिसला. ते म्हणाले, ठीक आहे चला या दगडावरच आपण सगळे उभे राहूया, बसूया आणि आपण फोटो काढू मस्तपैकी. त्या लोकांनी फोटो वगैरे काढले आणि जेव्हा ते फोटो आले तर फोटोमध्ये काय होतं माहिती आहे, तो दगड नसून ती खाली कचडी घाट लागतो ऑन द वे प्रवास करताना. सो 4 व्हीलर घेऊन तिचे सासरे निघालेले आणि ते एकटेच प्रवास करत होते, कोणीच नव्हतं त्यांच्याबरोबर. त्यांना मध्येच ना काय झालं माहिती आहे, त्यांच्या मिररमध्ये ना बॅक सीटला कोणीतरी बसल्यासारखं दिसलं. म्हणजे प्रॉपर त्यांना कळलं की काहीतरी विचित्र आहे. ते म्हणाले, हा घाट मी कसा तरी उतरतो आणि मग मी माझ्या फॅमिलीला कॉल करेन. तर त्यांनी तो घाट उतरला आणि अक्षरशः ते बेशुद्ध पडले. या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिक असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे, अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. हॅलो मित्रांनो, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं पंकजच्या एका नवीन एपिसोडमध्ये. आणि आज आपल्याबरोबर समिधा आले आहेत आणि त्यांनी मी ह्या एपिसोड स्टार्ट होण्याच्या आधी बऱ्याच गप्पा मारल्या आणि त्याचं पण तुम्ही ऑडियन्सला स्वतःचं इंट्रोडक्शन कसं करून द्याल? मी समिधा पवार. मी ज्युनियर कॉलेज लेक्चरर होते. नंतर मग माझ्या मुलीमुळे मी ब्रेक घेतला आहे आता सध्या. आणि कोविड पिरियडमध्ये माझं हजबंड वर्क फ्रॉम होममध्ये असल्यामुळे त्याने मला थोडं चान्स दिला की तू बाहेर पड आणि तुला जे शिकायचं, कारण की माझं फूडबद्दल पण मला पॅशन होतं एक. मला त्याच्यामध्ये काहीतरी करिअर करायचं होतं. पण करिअर न करता ॲटलिस्ट मी जे सर्टिफाईड शेफची जी डिग्री असते तर ती मग मी घेतली. पण सध्या मी ब्रेकवर आहे. सो या पिरियडमध्ये मी विचार केला की आपण कोविड पिरियड गेला वेब सिरीज बघण्यात. सो आता म्हटलं काहीतरी छान पॉडकास्ट. मग मराठीमध्ये आपले बरेच असे पॉडकास्ट आहेत, त्याच्यामध्ये तुझा सगळ्यात पहिला माझ्यासाठी आहे जवळचा, कारण की हॉरर हा माझ्या जवळचा विषय आहे. सो मग मी तुझे पॉडकास्ट रेग्युलरली बघत असते आणि तसेच बाकीचे मराठी पॉडकास्ट जे आहे ते मी बघत असते. कारण हॉरर हा आहे पण तसा जॉनरा ना, की लहानपणीपासून आपण त्याबरोबर ते गोष्टी ऐकत आलोय आपल्या मित्रांकडून, आपल्या भावंडांकडून, तर ते कुठे ना कुठे इनबिल्ट आपल्यामध्ये असं आहे. बरोबर. तुम्ही सांगा की तुमचा असा इंटरेस्ट हॉररमध्ये कधीपासून आला आणि कोणती जी अशी गोष्ट आहे ज्याने तुमचं आलं की काहीतरी आहे जे म्हणजे ती खूप स्कॅरी होती? आता पहिल्यांदा मी सांगते, आम्ही पोलीस लाईनमध्ये राहायचो. माझे वडील पोलीसमध्ये असल्यामुळे तू ऐकलं असशील मुंबईमध्ये पोलीस लाईन असे तिकडे आहेत. बरं, तिकडची जी लोकं असतील तर त्यांना माहिती असेल. तर अशा दोन्ही पोलीस लाईनमध्ये मी राहिलेली आहे. माझं बालपण गेलेलं आहे. तर अशा वेळेला काय व्हायचं, आम्ही तेव्हा चाळी असल्यामुळे बरीच मुलं आम्ही एकत्र खेळायचो. आणि जेव्हा अशी लाईट वगैरे जायची ना रात्रीची, उन्हाळ्याच्या सुट्टीत म्हणा किंवा असं कधी रेग्युलर बेसिसवर पण कधी काही इश्यू झाला आणि लाईट गेली, तर अशा वेळेला काय व्हायचं, सगळी मुलं एकत्र यायची. मग जो आपण म्हणतो ना कॉरिडोर म्हणतो जसा, त्या एरियामध्ये सगळेजण एकत्र येणार आणि मग तिकडे बसणार. मग अशा वेळेला या स्टोरीज जास्त विचारल्या जायच्या, कारण की तेव्हा एकतर भीतीचं वातावरण निर्माण झालेलं असायचं अंधार असल्यामुळे. आणि संध्याकाळच्याच वेळेला हे जेव्हा व्हायचं, दुपारचं तर कोणालाच काही वाटायचं नाही, पण संध्याकाळच्या वेळेला, रात्रीच्या वेळेला जेव्हा लाईट जायची तर सगळे, मग तेव्हा कोणीतरी एक दादा किंवा एखादी ताई असायची, मग तिला सगळे विचारणार की तुम्हाला काही भूताच्या गोष्टी माहिती आहेत का इथे आजूबाजूच्या किंवा तुमच्या गावच्या, किंवा मग काका काकी कोणी असेल तर त्यांना विचारणार. आणि तिकडे कसं सगळी लोकं एवढी एकमेकांमध्ये मिसळलेली असतात चाळीमध्ये की मग ती गप्पा रंगत जातात. मग ते लाईट अर्धा तास 1 तास नाही आली तरी लोकांना फरक पडत नाही. आणि मग त्या असा एका रात्रीचं मी तुला सांगते, आम्ही म्हणजे लाईट गेल्या आणि तेव्हा माझ्या मम्मीने मला ॲक्च्युली एक गोष्ट सांगितली जी तिच्याबरोबर घडलेली. म्हणजे मी 2रीला होते तेव्हा आणि मला माहितीच नव्हतं की माझ्या मम्मीबरोबर घडलं आहे. म्हणजे मी 8-9 वर्षाची असेपर्यंत आम्हाला काहीच आयडिया नव्हती या गोष्टीची. तर ती गोष्ट काय होती मी तुला सांगते. पोलीस लाईनमध्येच तिकडच्या एका आमचं कुटुंब राहत होतं आणि माझे काका आणि म्हणजे आम्ही जॉईंट फॅमिलीमध्ये राहत होतो. तेव्हा कसं 10x10ची रूम असली तरी आरामात 7-8 माणसं ॲडजस्ट होत होती. सो आम्ही पण तेव्हा तसंच एका 10x10च्या रूममध्ये सगळेजण राहत होतो. आणि एक काहीतरी फंक्शन होतं आमच्या त्या माळ्यावरती. तर तेव्हा सगळ्यांना काय झालं, आणि ते वॉशरूम तुला माहिती असेल त्यांचे बाहेर असतात, चाळीचे वॉशरूम, म्हणजे अशा 2 चाळी आणि त्यांच्यामध्ये वॉशरूम असं कॉमन वॉशरूम असतात. सो तर ते कसं लेडीज शक्यतो कसं असायचं, रात्री
रात्रीची वेळ झाली की मग त्या दोघी ती एकत्र जाणार, कारण की भीती सगळ्यांनाच वाटायची. तर असं काहीतरी एकदा फंक्शन असल्यामुळे त्यांना लेट झाला आणि कसं होतं माहिती आहे का, 2 चाळींची टेरेस आहे ना, ती इकडच्या साईडने इकडची टेरेस दिसते, या साईडने इकडची टेरेस दिसते. म्हणजे या वरती ज्या टेरेस असतात, चाळींची वरती जी एक टेरेस त्यांना अलॉट केलेली असते ती. सो माझी मम्मी अशीच तिकडे वॉशरूमला गेलेली असताना ती बाहेर उभी होती आणि तिचं लक्ष समोरच्या चाळीतल्या याच्यावरती गेलं, टेरेसवर. तर तिकडे तिला एक अशी आकृती दिसली आणि तिला कळलंच नाही आकृती कसली. तिच्यासोबत कोणीच नव्हतं तेव्हा. ती बाहेर एकटीच उभी होती. ती आकृती कसली तिला कळलं नाही आणि मग ना ती म्हणजे तिला ओरडता पण येईना, ती ओरडत होती पण तिचा आवाज बाहेर पडेना कोण आणि ती मदतीला नव्हतं येत. कोणीच नाही, म्हणजे आवाजच तिचा बाहेर येईना आणि ती आकृती अशी काय झालं, तिच्या जवळ येत होती. जसं तिने जोरात ओरडायचा प्रयत्न केला तेव्हा ओरडली ती, पण ती आकृती ना तिच्या, आता कोणी माणूस वगैरे जरी असतं तर तो घाबरून पळाला असता, राईट. रात्रीच्या वेळेला जर कोणी जायचं पण झोपायला टेरेसवरती वगैरे, पण जर ती कोणी नॉर्मल व्यक्ती असती तर ती घाबरून पळाली असती. पण तसं न होता ती आकृती तिच्या जवळ येत होती आणि ती बघते की काहीतरी असं पूर्ण बँडेजने गुंडाळल्यासारखी ती आकृती आहे आणि ती तिच्या जवळ येते, म्हणजे अशी, आणि ती नेटची विंडो असायची तिकडे, पूर्ण अशा जाळ्या लावलेल्या असायच्या, म्हणजे कोणी असं डायरेक्टली हे नाही करू शकत तिकडे. सो ती बघते, तिच्या जवळ येते, ती ओरडते. मग तेव्हा सगळी माणसं गोळा झाली. इव्हन सगळ्या लोकांनी या टेरेसच्या इकडे जाऊन, त्या टेरेसच्या इकडे जाऊन, दोघांनी म्हणजे ज्या वरती टेरेस असतात जाऊन बघितलं, पण कोणीच नव्हतं. तर तसा कोणी माणूस असता तर लगेच सापडलं असतं. पण ती काहीतरी वेगळीच गोष्ट होती, जी माझ्या मम्मीला पण कळलं नाही ते काय होतं. पण मम्मी म्हणाली माझ्या जवळ येत होती आणि अचानक गायब झाली ती गोष्ट. एवढं तिने क्लिअरली बघितलेलं आणि रात्री 12:30-1ची गोष्ट होती. सो तो तिच्याबरोबर झालेला एक अनुभव होता. आता सेकंड मी तुला सांगायचं म्हणजे माझ्या मैत्रिणीबरोबर घडलेल्या गोष्टी आहेत. तिच्या घरातल्या एका लेडीने सुसाईड केलेलं. ओके. सो कसं झालं, त्या लेडीशीच ही रिलेटेड हे कधीची बरेच, गोष्ट आहे ही ना 97-98ची गोष्ट असेल. आणि म्हणजे कुठे आम्ही घडलेलं म्हणजे मुंबईमध्येच घडलेली गोष्ट आहे. बरं, सो आम्ही 1ली-2रीला असू, माझी मैत्रीणच आहे ती जवळची. म्हणजे नेबर. नेबर नाही, स्कूल फ्रेंड तू म्हणू शकतोस. अच्छा, शाळेतली ओके. मैत्रीण. हां, स्कूल बरं. फ्रेंड माझी. तर तिच्याबरोबर घडलेल्या गोष्टी आहेत. म्हणजे तिच्या घरातल्या या गोष्टी आहेत. सो तिच्या घरातल्या एका मेंबरने सुसाईड केलेलं आणि झालं काय, त्या लेडीचं बाळ होतं ना, ते 7-8 महिन्यांचंच होतं, मुलगा होता तो. 7-8 महिन्यांचा असताना काही घरातल्या सिच्युएशन्समुळे तिने सुसाईड केलं आणि मग सुसाईड केल्यानंतर तुला माहिती असेल, मागे पण तू एका पॉडकास्टमध्ये डिस्कस केलेलंस, की आई तिच्या मुलासाठी बघ कोणत्याही रूपात येऊ शकते. कारण की ती काही सिच्युएशनमुळे तिने भलेही तिचं सुसाईड केलं, तिने जीव दिला, पण त्या मुलासाठी ती येत होती तिकडे. आता कसं ते तुला सांगते, तुला लक्षात येईल ती गोष्ट. काय झालं, तिच्या मुलाला आता इथे सांभाळायला कोणी नव्हतं मुंबईला. तिचा हसबंड होता आणि मग ते हसबंडला पण कसं झालं माहिती आहे का, त्याची एवढी आवडती, म्हणजे ती एवढी आवडायची त्याला वाईफ, पण त्याच्या थोड्याशा त्या वागण्यामुळेच तिचं हे तिला जीव द्यावा लागला. पण एक वेळ अशी आली ना, हसबंडला आणि तिच्या मुलाला घेऊन गावी घेऊन गेले. त्याचे आई-वडील जे होते गावी घेऊन गेले. कारण की आता बायको तर राहिली नाही, आता यांना बघणार कोण? काळजी कोण स्पेशली घेणार? त्या लहान मुलाला कोण बघणार? म्हणून मग त्यांना गावी घेऊन गेले. पण गावी जाण्याआधी माझ्या मैत्रिणीच्या आईकडे त्या मुलाला ठेवलेलं, त्या लहान बाळाला, की बाबा तू आता या बाळाचा सांभाळ कर. तुझी 2 मुलं आहेत, तर तुझ्या मुलांबरोबर हा पण मोठा होईल, ते लहान बाळ. म्हणून मैत्रिणीच्या आईकडे त्या लहान बाळाला देण्यात आलं. तिच्या आजी-आजोबांनीच, म्हणजे तिच्या आईच्या आई-वडिलांनीच त्या लहान बाळाला दिलं, की बाबा तू बघ, तुझ्याबरोबर तो राहील. पण काय झालं माहिती आहे, ज्या पहिल्याच रात्री जेव्हा तो मुलगा त्यांच्याकडे रात्री झोपायला म्हणून, म्हणजे त्या झोपवलं तिच्या मम्मीने, तर त्या दिवशी ना तिच्या मम्मीला भिंतीवरती ना असा बांगड्यांचा आवाज आला. म्हणजे कोणीतरी हात आदळत आहे आणि बांगड्यांचा. म्हणजे तिची आई अक्षरशः घाबरली, की ती म्हणाली, आणि तिचे वडील पण पोलीसमध्ये होते. तिची आई अक्षरशः घाबरली. ती म्हणाली तिच्या आई-वडिलांना, की आई बाबा मी नाही सांभाळू शकत याला, कारण की माझा नवरा म्हणजे पोलीसमध्ये असल्यामुळे तो नाईट शिफ्टला वगैरे असतो. रात्रीचं काय झालं तर मीच काही करू शकत नाही. मग या तिन्ही मुलांना सांभाळणार कोण? तर तुम्ही प्लीज याला तुमच्याबरोबर गावी घेऊन जा, मी नाही सांभाळू शकत म्हणून. मग त्या लहान मुलाला आणि ज्याची वाईफ वारलेली, तिच्या जे रिलेटिव्ह होते त्यांनाही गावी घेऊन गेले. ठीक आहे. आता गावी घेऊन गेल्यावर काय झालं, ती जो आईचा जो आत्मा जो होता त्या मुलासाठी सगळीकडे फिरत होता. जसं इकडे जो आला त्याच्या काळजीपोटी, तसंच तो गावापर्यंत पण गेला. आता कसं ते बघ. आता त्याच्या आजी-आजोबांचं, त्याचे जे आजोबा होते ते खूप मोठे असे देवभक्त वगैरे होते. त्यांचं मंदिर होतं स्वतःचं गावी. मंदिर होतं, तर ते नेहमी त्यांची पूजा-अर्चा चालायची. म्हणजे सकाळी, संध्याकाळी दोन्ही टाईम व्यवस्थित पूजा. सकाळी तर ते अक्षरशः 4-4 वाजता उठून जायचे पूजेला. आणि त्यांचं कसं खाली घर होतं आणि थोडंसं डोंगर चढून गेलं की मग ते मंदिर होतं वरती. तर एका दिवशी काय झालं, आजोबांना ते कामासाठी कोणत्यातरी बाहेर गेले. त्यांनी आजीला सांगितलं, की आज संध्याकाळची पूजा तू करशील मंदिरात जाऊन, कारण की मला उशीर होणार आहे. त्यांचा जो मुलगा होता, ज्याची वाईफ वारलेली, तो तर अक्षरशः तो ड्रिंक्समध्ये, म्हणजे ड्रिंक्स तो घ्यायला लागला भरपूर. कारण की त्याला
ती खूप म्हणजे म्हणतो ना आपण, खूप तिचा त्या लेडीचा ऑराच वेगळा होता. ती दिसायला खूप सुंदर होती आणि अक्षरशः त्याने खूप मुली बघितल्यानंतर तिच्याशी त्याने लग्न केलेलं. सो त्याला ते पचतच नव्हतं की माझी वाईफ आता राहिलेली नाही. तो पूर्ण त्या झोनमध्येच नव्हता. म्हणजे माझं लहान मूल आहे त्याच्यासाठी तरी मला काहीतरी केलं पाहिजे. तर तो त्या झोनमध्ये पण नव्हता. मग मुलगा सरळ पूर्ण त्याच्या आई-वडीलच सांभाळत होते. तर एका दिवशी असंच झालं की ते आजोबा म्हणाले की "मी आज उशीर होईल मला, तर तू मंदिरात जाऊन पूजा करशील" म्हणून. तर आजी म्हणाली, "ठीक आहे." पण आता 7-8 महिन्याच्या मुलाला घेऊन कुठे मंदिरात जाणार? मग आणि असा डोंगर चढायचा होता. नॉर्मल रस्ता. आता तिकडे नॉर्मल रस्ते झालेत की तुम्ही गाडीने जाऊ शकता. पण तेव्हाच्या काळात गाडीने जाऊ शकत नव्हता तुम्ही. 97-98 ची गोष्ट आहे. तुम्हाला चालत जाणंच भाग पडत होतं. तर त्यांनी बाजूच्या एका घरात सांगितलं की तुम्ही याला बघाल म्हणून मी वरून फक्त पूजा करून येते, बत्ती लावून येते संध्याकाळची. आजी त्या पोहोचल्या मंदिरामध्ये. त्यांनी पूजा केली आणि बघता तर थोड्या वेळाने हा म्हणजे तो समज आता एक ना तेव्हा 7-8 महिन्याचा नव्हता, तो 1-1.5 वर्षाचा मुलगा होता खरं तर. म्हणजे थोडा मोठा झालेला. हां, 1-1.5 वर्षाचा असतानाची ही गोष्ट आहे. तर आजी म्हणाली, "अरे तू कसा काय आलास?" कारण की तो बोलायला लागलेला. तर त्याला आजी म्हणाली, "तू कसा काय इकडे आलास?" म्हणून. तर तो मुलगा म्हणतो, "मला मम्मी घेऊन आली." तर म्हणजे ही एवढी शॉकिंग गोष्ट होती आमच्यासाठी, म्हणजे मला जेव्हा माझ्या मैत्रिणीने सांगितली. सेकंड नंतर अनुभव असा झाला, तिचा मामा जो म्हणजे तिचा जो रिलेटिव्ह होता, जो ड्रिंक्स करायला लागलेला भरपूर. तर त्याला काय झालं, सवय होती, एक बाजूलाच त्यांचं गाव आहे. तिकडे त्याचा एक आत्तेभाऊ राहत होता. तर ते दोघं काय व्हायचे, रात्रीचे ड्रिंक्स करायचे एकत्र. तो त्याच्या गावी जायचा, हा याच्या घरी यायचा. मध्ये एक नदी होती, फक्त 2 गाव, त्यांच्यामध्ये एक नदी होती. तर त्याचा आत्तेभाऊ गेला त्याच्या घरी आणि हा जेव्हा येत होता, आता तुला माहिती आहे रात्रीचं नदीच्या काठची, नदीच्या आजूबाजूची जागा असते. आपण नदीच्या आसपास जात नाही. कोणत्याही पाणवठ्याच्या ठिकाणी आपण रात्रीचं फिरत नाही. तर तिचा जो रिलेटिव्ह होता तो नदीच्या इकडून तो येत होता आणि त्याला तिकडे सगळ्या बायकांनी असं पकडलं, जे आपण म्हणतो ना पांढऱ्या साडीतल्या बायका असतात, तशा बऱ्याचशा बायकांनी त्याला घोळका करून पकडलं आणि त्याने जे पण ड्रिंक्स केलेली त्याची पूर्ण उतरली तिकडेच. आणि पण तेव्हा आता तो घाबरला, की आता मी करू काय? पण तिकडे त्याला त्याची वाईफ दिसली आणि तिने त्याला वाचवलं. त्याने सांगितलं, की मला तिने म्हणजे माझ्या वाईफनेच मला वाचवलं म्हणून. आता मी तिचं नाव नाही घेणार, पण मला तिनेच वाचवलं म्हणून. ती होती तिकडे. तिने मला वाचवलं. मग तो जो घरी पळत गेला. मग त्याच्यानंतर तो रात्रीचा भलेही तो ड्रिंक्स करत होता, पण तो नदीच्या ठिकाणी, त्या ठिकाणी तो कधीच गेला कधीच नाही. गेला नाही. या अशा गोष्टी बऱ्याचशा घडल्या. आणि सेकंड त्यांनी काय झालं माहिती आहे का, तो मुलगा जो होता लहान असल्यामुळे त्यांनी काय झालं, त्याच्या आईच्या अस्थिंचं विसर्जन नाही केलं. त्याच्या घरातल्यांनी डिसिजन काय घेतलं, की आपण या ज्या बाळाच्या म्हणजे त्या लेडीच्या ज्या अस्थी आहेत, त्या आपण हे मूल जे आहे तिचा जो मुलगा आहे, तो 18 वर्षांचा झाल्यावर, तो म्हणजे प्रॉपर बालक झाल्यावर आपण त्याचं अस्थि विसर्जन करू. घरातल्यांनी अस्थी तशाच ठेवलेल्या घरामध्ये, म्हणजे घराच्या बाहेर एक जागा होती तिकडे त्यांनी त्या ठेवलेल्या होत्या मुंबईलाच. तर मुंबईला पण ती लेडी जी आहे त्यांच्या घराच्या उंबरठ्याच्या बाहेर बसलेली बऱ्याच लोकांना दिसलेली आहे. कारण की ती पण चाळीत असल्यामुळे, चाळीत बैठा चाळी जे आपण म्हणतो ना, तो एरिया जो आहे मुंबईतला, तर त्या ठिकाणी ते राहत असल्यामुळे बरीचशी लोकं वॉशरूमला जी रात्रीची जायची 2:30-3 वाजता पण, किंवा जी कामावरून लेट यायची ऑफिसवरून वगैरे, तर त्या बऱ्याचशा लोकांना पण तिचं ते स्पिरिट दिसलेलं आहे. म्हणजे ती प्रॉपर त्या व्हाईट साडीमध्ये, आणि बरेच लोकं म्हणायचे की ती कोणालाच त्रास देत नव्हती. कारण की तिचं देणं-घेणंच नव्हतं आणि ती ॲक्चुअली पण ती माणूस म्हणून एवढी चांगली होती ना, तिने कधीच कोणाला त्रास नाही दिला. पण ती दिसायची, ती लोकांना, म्हणजे कारण की तिच्या अस्थींचंच विसर्जन झालेलं नव्हतं. आपण जर माणसाच्या अस्थीच जर तुम्ही विसर्जन नाही केलं, तर ऑब्व्हियसली तू समजू शकतोस की तो माणूस, त्याला आत्म्याला शांतीच नाही मिळाली. तर ती तिकडेच असायची. आणि नंतर मग हळू तिचं दिसणं वगैरे बंद झालं, जसं तिचं अस्थि क्रियाक्रम विसर्जन वगैरे सगळं केलं केलं तेव्हा. त्याच्यानंतर. बापरे. तर ही त्या माझ्या मैत्रिणीच्या रिलेटिव्हची गोष्ट होती. या सगळ्या गोष्टी म्हणजे त्या घडलेल्या होत्या तेव्हा, असं. आणि अजून एक गोष्ट यातलीच, आता तिचा मुलगा काय झाला माहिती आहे का, तो ना वेगवेगळ्या रिलेटिव्हकडे म्हणजे ते लोकं हां, सांभाळत होते. नातेवाईक. हां, हां. म्हणजे कधी कधी मामाकडे. कधी त्या मुलावर अशी वेळ यायची, की कोणीतरी ना मग त्याला काहीतरी टोमणे मारणार, काहीतरी बोलणार. मग ना ती त्याची मम्मी जी आहे ना, ती कोणत्यातरी वेगळ्या रूपात जाऊन ना त्या रिलेटिव्हला सांगणार. म्हणजे जो मेन माणूस आहे, ज्याच्याकडे सांभाळायला दिलंय. आता समज माझ्याकडे सांभाळायला दिलंय त्या मुलाला, तर ती मला येऊन सांगणार, की "तू तुझ्या कोणत्या रिलेटिव्हकडे त्याला सोपवून जाऊ नकोस." कोणत्यातरी रूपात येऊन ती सांगायची. म्हणजे कोणत्यातरी बाईच्याच रूपात येणार. आणि अचानक समज एक कोणती रँडम बाई येऊन तुला सांगते, की "तू माझ्या मुलाला त्याच्याकडे ठेवून जाऊ नकोस हां, तूच सांभाळ." असं कोणी येऊन बोलू शकत नाही ना. तर ती कोणाच्या तरी दुसऱ्याच्या रूपात जाऊन, म्हणजे हे तर मला आता 4-5 महिन्यांपूर्वी कळलं. माझ्या मैत्रिणीशी जेव्हा मी बोलले, तेव्हा मला या गोष्टी कळल्या. अशा पण गोष्टी झालेल्या आहेत. म्हणजे त्या मुलाला कुठेही त्रास होऊ नये म्हणून ती आई नेहमी त्याच्याबरोबर असायची. त्याची काळजी घेतली. तर म्हणजे माझ्या मुलाला तुम्ही कोणाकडे सोडून जाऊ नका. तुमच्याकडे सोपवलंय ना, तर तुम्हीच सांभाळा. असं ती त्या रिलेटिव्हला जाऊन सांगायची वेगवेगळ्या रूपांमध्ये. म्हणजे आता माझ्यासाठी हे शॉकिंग होतं खूप, पण हे झालेलं आहे. आता तो मुलगा किती मोठा झालाय? आता तो आहे 25 म्हणजे वर्षांच्या वरतीच आहे. खूप जुनी गोष्ट आहे. हो. बापरे. आणि मग त्याच्यानंतर ते हळूहळू कमी होत गेलं. येस. जसं तो कमी होत मोठा गेलं. होत गेला.
नंतर मग अनुभव पण नाहीसे झाले. कारण की मग कसं जसं तिला पण एक लिमिट असेल ना, मे बी त्या स्पिरिटला पण एक लिमिट असेल, कितपर्यंत ती अप्रोच करू शकते. असंही काही गोष्टी असतात, आपण बघितलेलं आहे. बापरे. पण ही अशी गोष्ट मी पहिल्यांदा ऐकली. म्हणजे हे असं सिरियलमध्ये वगैरे किंवा मूव्हीजमध्ये वगैरे तर Yes. आपण बघितलंय, पण हे ॲक्च्युअलमध्ये कोणाबरोबर घडलंय राईट. हे मी पहिल्यांदा ऐकतोय. बरोबर. मला पण या म्हणजे माझ्यासाठी शॉकिंग होतं जेव्हा मी या गोष्टी ऐकलेल्या तेव्हा. इवन हे आहे ना, माझ्या घरी मी आधी एका पॉडकास्टमध्ये सांगितलेलं एका एपिसोडमध्ये, की माझी एक चुलत आजी होती. ती 30-40 वर्ष आधी, म्हणजे ते आधी त्यांचा मृत्यू झाला आणि त्यांची कशी लहान नातवंड खूप लहान होती. तर म्हणजे माझ्या पप्पांची आजी, म्हणजे चुलत आजी, तर त्यांची नातवंड खूप लहान होती ना त्यावेळी. तर ते यायची म्हणजे असं मांजरीच्या रूपात किंवा कशाच्या रूपात, आणि त्या नातवंडांना खेळवायचे वगैरे. आणि जेव्हा त्यांना विचारलं ना, ते बोलायचे की आजीने आम्हाला हे दिलं, आजीने आम्हाला ते दिलं. तर तसं म्हणजे त्यांच्या प्रोटेक्शनसाठी ती यायची. तर तसंच मला वाटतं काहीतरी ते झालं बरोबर. असावं. म्हणजे जीव अडकलेला असतो ना माणसाचा, आपण म्हणतो ते आहे कुठेतरी, आपण या गोष्टी मांडतो आपण. बरोबर. पुढची कोणती गोष्ट तुम्हाला सांगायची होती एक? मी दुसरी गोष्ट कसं माहिती, आम्ही आता जसं मी म्हणाले पोलीस लाईनमध्ये राहत होतो ना, तर तिकडे मोठं ग्राउंड आहे. म्हणजे ते ग्राउंड ना पोलीस भरतीसाठी पण वापरलं जातं. ॲक्च्युली त्याच्यासाठीच आहे ते, जे पोलीस भरती होतात कुठून, म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातली मुलं तिकडे येतात, राईट. तर त्यांचे जे वेगवेगळ्या जे एक्झाम्स घेतल्या जातात, फिजिकल एक्झामिनेशन वगैरे, त्यासाठी मोठं ग्राउंड आहे. सर त्या ग्राउंडमध्ये काय झालं, एक वेळी म्हणजे तेव्हा पण मी लहानच होते, असंच 98-2099ची गोष्ट पकड असेल. तर तेव्हा काय झालं, असे ना वाळूने भरलेले ना ड्रम ठेवलेले असायचे. पत्र्याचे जे ड्रम असतात ना, तसे वाळू वगैरे भरून, माती वगैरे भरून ठेवलेले असायचे. कारण की कधी कोणती वेळ पडली, म्हणजे ते वापरायचे कशासाठी मला आता आयडिया नाही एवढं, पण ते तसे भरलेले ड्रम होते. तर मुलं नॉर्मली काय व्हायचं, पोलीस भरती वगैरे असायची तेव्हा तिकडे कोणाला अलाव करायचे नाही नॉर्मली मुलांना खेळायला. म्हणजे जी पोलिसांची मुलं होती त्यांना वगैरे कोणालाच अलाव करायचं नाही. पण बाकीच्या वेळेला ते ग्राउंड जेव्हा मोकळं आहे ते पोलिसांच्या मुलांसाठी खेळायला असायचं. मग पोलिसांची मुलं तिकडे जाऊन खेळायची. काही लोक कराटेची प्रॅक्टिस चालायची, कराटेचे क्लासेस चालायचे. काही मुलं खेळायची नॉर्मली, फुटबॉल म्हणा, क्रिकेट, सगळ्यांसाठी ओपन असायचं ते ग्राउंड. तर असाच एका इव्हिनिंगला काय झालं, आमच्या पण फ्लोअरवरचा एक दादा होता, तर त्याचा मित्र आणि त्यांचा तो ग्रुप होता. ते लोकं खाली त्या ग्राउंडमध्ये खेळत असताना काय झालं, त्यांचा फुटबॉल गेला. फुटबॉल की मला वाटतं बॉल, क्रिकेट मे बी ते खेळत असतील, तर तो बॉल गेला, तो आणायला म्हणून तो गेला. त्या ड्रममध्ये त्या बॉल गेला, राईट. तर तो बॉल आणायला म्हणून गेला, तर त्या बॉम्बचा ब्लास्ट झाला. म्हणजे त्या ड्रमचा ब्लास्ट झाला तिकडे, बॉम्ब ब्लास्ट. आता कोणीतरी तिकडे ते बॉम्ब ठेवलेला होता. कशासाठी आता, म्हणजे त्यांना बऱ्याचशा गोष्टी माहिती असेल की बाई ते पोलिसांचे जे नॉर्मली परेड्स चालतात, डेली परेड्स चालायच्या, काही गोष्टी होत्या. मग त्यांचा काही तसा काही प्लॅन होता तर आयडिया नाही. पण जेव्हा तो बॉम्ब त्या ड्रममध्ये गेला आणि तो मुलगा जेव्हा आणायला गेला, तेव्हा तो बॉम्ब ब्लास्ट झालेला होता. आणि त्याच्यामध्ये त्या मुलाची डेथ झाली. म्हणजे आमच्या माळ्यावरचा जो दादा होता त्याच्या त्या फ्रेंडची. आणि मग काय झालं, जी मुलं पोलीस भरतीसाठी वगैरे, आता समज आपलं मुंबईमध्ये जर ते ग्राउंड आहे ना, तर महाराष्ट्रातली बरीच, म्हणजे नाशिकवरून किंवा इव्हन विदर्भातून वगैरे बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाणाहून ती मुलं यायची पोलीस भरतीसाठी. आणि मग ते ऑब्व्हियसली कुठे हॉटेलला वगैरे राहणं तर शक्य नव्हतं ना, मग ते तिकडेच राहायचे. त्यांना असं तंबू ठोकून दिला जायचा. आणि मग त्यांना रात्रभर ते त्यांच्या एक्झामिनेशन झाल्या की ती दमलेली असायची मुलं, ती रात्री तिकडेच अंथरुण आपापली घेऊन आलेली झोपून जायची. तर रात्रीचा तो मुलगा, बऱ्याच लोकांना त्याचं स्पिरिट दिसलेलं आहे. बऱ्याच लोकांना अनुभव आहेत तिकडे. म्हणजे इव्हन जी पोलीस लाईनमध्ये पण राहिलेली लोकं आहेत त्यांनी पण बघितलेलं आहे. ते स्पिरिट बऱ्याच लोकांना दिसलेलं आहे. आणि इव्हन जी पोलीस भरतीसाठी मुलं यायची त्यांना तर शॉकिंग असायचं. कारण की ते 1-2 दिवसासाठी आलेली मुलं असायची आणि त्यांना काहीतरी असं वेगळं दिसलं की ते घाबरून जायचे. चाळीतल्या लोकांना ॲटलीस्ट माहिती होतं याचा हिस्ट्री काय आहे, पण बाकीच्या लोकांना काहीच हिस्ट्री माहिती नव्हती. हां. आणि तिकडच्या पोलीस लाईनीमध्ये ना अशा बऱ्याच गोष्टी घडलेल्या आहेत. म्हणजे ना आपण बोलतो ना, एक अनलिमिटेड अशा केसेस आहेत. म्हणजे म्हणतो ना, अनेक केसेस आहेत की ना, म्हणजे माणसाशी एका, जसं घरात मी सांगितलं 8-8, 10-10 लोकं राहायची. तर जसं घरात जागा नाही व्हायची ना, मग जी पुरुष मंडळी असायची ती बाहेर झोपायची. कॉटवर म्हणा किंवा अंथरूण घालून. तर ना असं कॉटवरून लोकांना ढकललेलं आहे कोणीतरी रात्रीचं. अशा बऱ्याच, म्हणजे खूप केसेस अशा ऐकलेल्या आहेत मी लहानपणी. तर आता तेवढं आपण थोडं विस्मरण होतं ना आपल्याला वेळेप्रमाणे, तर तसं सगळ्याच माझ्या गोष्टी लक्षात नाही. पण असं कॉटवरून कोणाला तरी ढकललेलं आहे, कोणाला खेचलेलं आहे, अशा पण बऱ्याच गोष्टी. म्हणजे ते पोलीस लाईनीमध्ये असं स्पिरिट आहेत तिकडे. म्हणजे काही गोष्टी घडलेल्या असतात, काही लोकांचे सुसाईड केसेस पण आहेत, झालेल्या असतात. तर असे बऱ्याच लोकांचे जे स्पिरिट्स आहेत ते असतातच ना. तर अशा बऱ्याचशा केसेस आहेत. तर ही एक तिकडच्या पोलीस लाईनमधली केस. आणि स्पेशली चाळीत वगैरे तर भरपूरच येस असतात. येस. कारण तिथे एवढे लोक राहिले आहेत आणि लोकांबरोबर काय काय झालंय ते माहिती नाही, आणि एवढे लोक बदलत आहेत तिथे. तर
तसं. आणि स्पेशली जेव्हा पोलीस क्वार्टर्स वगैरे येतात तिथे आपल्या आधी कोण राहिलं आहे ते चॉईस आपल्याकडे नसतं किंवा ते माहिती आपल्याला नसतं तिथे काय घडलंय आणि कसं काय झालंय. तर मे बी त्यामुळेही असेल काहीतरी. हां. कारण की लोकं कसं कोणी नवीन राहिलं त्याला हिस्ट्री सांगत बसत नाही. ते हां. येस आणि त्यांना पण गरज असते. तुम्हाला पोलीस क्वार्टर्समध्ये म्हणजे लोकं अक्षरशः रेंट परवडत नाही म्हणून पोलीस क्वार्टर्समध्ये राहतात. जे पोलीस आहेत ते. आता बरेचसे पोलीस म्हणजे आता तो एक ट्रेंड आलाय की स्वतःची घरं घेतात. तेव्हा कसं व्हायचं पोलीस रिटायर्ड झाले की ते सरळ गावी निघून जायचे. म्हणजे घर स्वतःचं घ्यायचं मुंबईत हा कधी विचारच करायचा नाही. पण आत्ताचे जो ट्रेंड आहे ते आत्ताची लोकं कसं स्वतःचं घर मुंबईत घेतात आणि आई-वडील यांची एक पिढी पहिल्यापासून असल्यामुळे ती लोकं घर घेऊ शकतात. तर तुला माहिती आहे मुंबईत घर घेणं किती कठीण आहे इव्हन कॉमन माणसांसाठी. आणि मला आठवते की आपण जेव्हा बोलवतो आपण कशेडी घाट ही पण एक ह्याचा पण एक एक्सपिरियन्स होता. तर तो काय आहे म्हणजे तो काय होता आणि तिची गोष्ट काय हां. आहे? तर ना हा एक्सपिरियन्स मी ॲक्चुअली माझ्या नंदेकडून ऐकलाय. तर तिची एक मैत्रीण होती. तिचे सासरे ना एकदा असेच निघालेले त्यांच्या गावाहून म्हणजे कशेडी घाट लागतो त्यांच्या ऑन द वे प्रवास करताना. सो 4 व्हीलर घेऊन तिचे सासरे निघालेले आणि कशेडी घाट त्यांचा जवळ-जवळ थोडासा कंप्लीट केला त्यांनी आणि थोडा राहिलेला राईट. सो त्यांना मध्येच ना काय झालं माहिती आहे त्यांच्या मिररमध्ये ना मागे बॅक सीटला कोणीतरी बसल्यासारखं दिसलं. म्हणजे प्रॉपर फेटा वगैरे घातलेला माणूस आणि एकदम म्हणजे आपण धनगर टाईप म्हणतो ना एकदम चांगली शरीरयष्टी असलेला आणि फेटा वगैरे घातलेला माणूस त्यांना दिसला. तर आणि ते एकटेच प्रवास करत होते. कोणीच नव्हतं त्यांच्याबरोबर. तर ते एकदम असे शॉक झाले आणि त्यांना कळलं की काहीतरी विचित्र आहे माझ्याबरोबर घडतं आणि कशेडी घाटाबद्दल त्यांना थोडीशी आयडिया होती. कारण की ते नेहमीचा त्यांचा तो रूट होता राईट गावी येण्या-जाण्याचा. सो ते समजून गेले की काहीतरी पण ते घाबरले खूप. कारण की अक्षरशः त्यांचं एक वय पण होतं म्हणजे 60sमध्ये ते होते. पण ते घाबरल्यामुळे काय झालं ते म्हणाले, "हा घाट मी कसा तरी उतरतो आणि मग मी माझ्या फॅमिलीला कॉल करेन. मग मला कोणीतरी न्यायला येईल." तर त्यांनी तो घाट उतरला आणि अक्षरशः ते बेशुद्ध पडले. त्यांनी फॅमिलीला फक्त कॉल केला की मी असं-असं इथपर्यंत आलेलो आहे आणि मला आता म्हणजे जो एक निरोप द्यायचा होता फॅमिलीला तो त्यांनी दिला आणि पण त्यांना काहीच कळलं नाही की तो माणूस कोण होता. ते फक्त गाडी चालवत राहिले कारण की त्यांना माहिती होतं मी आता इथे काही चुकीचं केलं की कारण की रात्रीची वेळ होती. मी काही गाडी थांबवली किंवा काही झालं तर ते माझ्यावरच उलटणार आहे. सो त्यांनी ती रिस्क घेतली नाही. त्यांनी गाडी पूर्ण कशेडी घाट उतरले ते आणि त्यांनी तिकडे कॉल केला आणि ते तिथेच बेशुद्ध पडले. मग त्यांची फॅमिली येऊन त्यांना घेऊन गेली. मग त्याच्यानंतर त्यांनी हा जो किस्सा आहे त्यांच्याबरोबर झालेला. पण त्यांना काही झालं नाही, काही हार्म झाला नाही. पण ऑब्व्हियसली कोणत्याही माणसाला जर असं बॅक सीटला आपण कोणीच नसताना आपल्याबरोबर जर असं काही दिसलं तर माणूस घाबरेलच ना. तसं ते झालेलं होता किस्सा. असं त्यांना हार्म काहीच केला नाही त्याने असं. बापरे! आणि तुम्ही तुमचं सांगा तुमच्या फॅमिलीमध्येही असं काहीतरी झालं तुमच्या गावाकडच्याही काही गोष्टी होत्या. हां. तर ते काय होतं? हां. माझ्या गावाकडे म्हणजे कसं माहिती आहे का माझे माझी बहीण आहे तिचे मिस्टर आहेत. ओके. तर त्यांचं गाव आहे ना तर या गोष्टींसाठी खूप फेमस आहे. आता मी गावाचं नाव नाही घेणार पण लांजा म्हणून जो आहे तर तिथे जवळपास ते गाव आहे. तर ते कसं माहिती आहे ते पण आमचं म्हणजे ते आले ना की मी त्यांना पण असंच गोष्टी विचारते की तुम्हाला काही अनुभव आहे? तर त्यांनी मला एकदा सांगितलेलं त्यांचा आणि त्यांचा एक मित्र आहे. त्या दोघांना कसं सवय होती शिकार करण्याची सवय होती. म्हणजे आपण जातो ना गावच्या ठिकाणी ते गावीच राहिलेले होते. मुंबईला जरी त्यांचं म्हणजे बिझनेस वगैरे जरी असलं तरी गावी त्यांचं कंटिन्यू येणं-जाणं असायचं. बऱ्याच वेळा ते जायचे. तर त्यांचा एक मित्र आणि त्यांना सवय होती की गावी रात्री जायचं आणि शिकार करायचे म्हणजे त्यांच्याकडे प्रॉपर ते सगळ्या गोष्टी होत्या, हत्यारं होती. तर एकदा असंच ते बाईकवरून वगैरे गावी जायचे. त्या काळात पण ते बाईकवरून प्रिफर करायचे गावी जाणं. भलेही ते लांजा रत्नागिरी साईडला असलं. तर एक रात्र असंच ते गावी पोहोचले आणि जाताच त्यांना दिसलं की नाही एक कोंबडी त्यांना दिसली. म्हणून ते त्या कोंबडीच्या मागे गेले. गाडी त्यांनी एक साईडला लावली आणि त्या कोंबडीच्या मागे दोघं धावायला लागले. ती कोंबडी काय व्हायचं ते पकडायला गेले ना की गायब व्हायची आणि दुसरीकडेच दिसायची त्यांना. पुन्हा त्यांनी एकदा ती कोंबडी परत दुसरीकडे त्यांना दिसली आणि ते ह्याच्यातच होते की नाही ही आज पकडायची आपल्याला आणि त्यांनी परत एकदा दुसरीकडे त्यांना दिसली. ते तिकडे गेले त्यांना परत ती कोंबडी गायब झाली. तिसऱ्याच ठिकाणी दिसली. मग त्यांना कळलं की नाही हे काहीतरी चुकीचं घडतंय आणि मग त्यांनी तेव्हा आपली गपचूप गाडी घेतली आणि ते घरी निघून गेले. पण ही एक गोष्ट त्यांच्याबरोबर झालेली की त्यांना ती कोंबडी गायबच होत होती. त्यांना ती हाताला लागली नाही. म्हणजे चकवा टाईप आपण म्हणतो ना थोडंफार म्हणजे ते म्हणजे फसवतो तुम्हाला. कधी-कधी हा चकवा तुम्हाला पूर्ण अक्षरशः घनदाट जंगलात घेऊन जातो. अशा पण गोष्टी आहेत. मग ते समजून गेले गावचेच असल्यामुळे त्यांना गावचं त्यांचं बरंचदा येणं-जाणं असायचं आणि तो मित्र तर गावचाच होता. ते समजून गेले काहीतरी चुकीचं आहे हे. नॉर्मल आपली जी आपण येतो शिकारीसाठी तसं नाहीये. मग ते निघून गेले. अजून त्यांच्याच आजीची एक गोष्ट आहे.
त्यांच्या आजी होत्या आणि त्यांच्या गावीने एक झाड आहे. तर तिकडे आपण काही ठिकाणं आपण जसं मगाशी म्हणालो, की काही ठिकाणं स्पेसिफिक असतात ना, तिकडे असतं काहीतरी आपण म्हणतो, की इकडे जाऊ नका, तिकडे जाऊ नका आपल्याला सांगितलं जातं. तसंच त्या झाडावरती काहीतरी आहे असं सगळे लोकं म्हणायचे आणि त्यांची आजी आहे ना, एकदा अशीच त्या झाडाच्याकडे म्हणजे त्या आधीच वयस्कर होत्या म्हणजे जवळ-जवळ 70sमध्ये होत्या आणि त्यांची आजी त्या झाडाजवळ पडली. जोरात तिला लागलं, माझ्या भावजींच्या आजीला आणि मग तिने खूप शिव्या घातल्या त्या झाडाला. खूपच म्हणजे मग काय झालं माहिती आहे, त्या स्पिरिटला पण आपण जेव्हा शिव्या घालतो ना, तर त्याला पण लागतात हं त्या शिव्या, असं पण आहे. एखाद्या स्पिरिटला जेव्हा तुम्ही शिव्या घालता. त्यानंतर ना, जेव्हा पण त्या आजी कुठेही त्या पडल्या, पण त्यांना लागत कधीच नव्हतं. त्या बऱ्याचदा पडायच्या कारण की ना, काय माहिती नाही काय कनेक्शन होतं. इव्हन एकदा तर त्या 90sमध्ये त्यांच्या होत्या आणि त्यांना मुंबईला आणलेलं कारण की त्यांची तब्येत खूप वीक झालेली आणि त्यांना मुंबईला घेऊन आले कारण की आता त्यांची व्यवस्थित काळजी घेता यावी. तर स्वतः काहीच बनवून म्हणजे खाऊ शकत नव्हत्या, काही नाही. सो एकदा तर ना, त्या त्यांच्या बैठ्या साईडचं त्यांचं घर होतं, त्या माळ्यावरून खाली पडल्या, पण त्यांना लागलं नाही. एवढ्या त्या म्हणजे त्या ते काय कनेक्शन होतं माहिती नाही, पण अशा गोष्टी बऱ्याचदा त्यांच्याबरोबर झाल्या. त्या जेव्हा-जेव्हा पडायच्या, त्या शिव्या द्यायच्या त्या झाडाच्या इकडे आणि ना, पण त्या पडतच राहिल्या त्याच्यानंतर, पण त्यांना लागत नव्हतं कधीच. काहीतरी हे कनेक्शन होतं म्हणजे आम्हाला माहिती पडलं असं, की काहीतरी कनेक्शन आहे, पण तिला लागत नाही. ती कितीही काही पडू दे, किती काही होऊ दे, पण तिला लागत कधीच नाही. हं. असं. बापरे! हां. पण तुम्हाला ह्याच्यात असं आता म्हणलं हे काहीतरी मला वाटतं स्पिरिच्युअलच असेल म्हणजे देवाचंच येस, काहीतरी येस. असेल की तसं. पण तुम्हाला कधी असं स्पिरिच्युअल असा काही एक्सपिरियन्स आलाय का? मी ना स्पिरिच्युअल पण तेवढीच आहे. जेवढं मला हॉररमध्ये इंटरेस्ट आहे ना, त्यापेक्षा डबल मी स्पिरिच्युअल आहे. कारण की हे बघ, आपण म्हणतो ना, आता तुला सांगू, आम्ही पहिल्यांदा जेव्हा आमची 4 व्हीलर घेतली, तर आम्ही पहिल्यांदा तो ट्रॅव्हल केला ना, मग आम्हाला अचानक इच्छा झाली, की महाशिवरात्रीसाठी आम्हाला गावी जायचं. कारण की आमच्याकडे सुरुवातीला कसं गाडी नव्हती. मग महाशिवरात्रीला जायचं कसं जायचं? कारण की आमच्या गावी शंकराचं खूप देवस्थान आहे, मानलं जातं. तर कसं जायचं महाशिवरात्री? अचानक आमचा दुपारी डिसिजन झाला जेवताना. मंडेला महाशिवरात्र होती आणि आम्ही संडेला दुपारी जेवतोय. प्रॉपर आपण कोकणी लोकं, तुला माहिती आहे नॉन-व्हेज वगैरे खाणार. तर आम्ही जेवतोय आणि अचानक मिस्टरांचं आणि माझं बोलणं झालं. 2:30 वाजता आमचा डिसिजन झाला. 4 वाजता आम्ही निघालो कपडे भरून आणि आम्हाला पोहोचायला फर्स्ट टाईम माझा हसबंड ड्राईव्ह करत होता. सो आम्हाला पोहोचायला झाले मला वाटतं रात्री 2:30-3 पण आम्हाला काहीच वाटलं नाही त्या प्रवासात. म्हणजे माझ्या घरातले जे बरेचसे मंडळी आहेत ना, ते रात्री ट्रॅव्हल करायला घाबरतात आमच्या साईडला. ते म्हणतात म्हणजे ते आमच्याबरोबर आले तरी येतात. पण असे रात्री ते म्हणतात, "तुम्ही 1-1:30 वाजता, 3 वाजता गावी कसं काय जाऊ शकता?" पण आम्हाला कधीच काही वाटलं नाही कारण की आमच्या गावाचं नाव तुला सांगू देवघर आहे. तर आम्हाला तिकडेच एक पॉझिटिव्हिटी आहे आणि म्हणजे आम्ही कधीही जातो. आता बऱ्याचदा आमचं माझ्या हसबंडची शिफ्ट अशी आहे ना, की आम्ही इव्हनिंगला प्रिफर करतो ट्रॅव्हल करणं. तर आम्ही जेव्हा जातो कशेडी घाट आम्हाला लागतो. तर आता बोगदा झालाय, कशेडीचा बोगदा पण झालाय राईट. सो बोगदा चालू असला तर असतो, नाहीतर मग आम्हाला घाटानेच जावं लागतं. तर आम्हाला कधीच असे अनुभव आले नाहीयेत. कारण की आम्ही तेवढे स्पिरिच्युअल म्हणजे आम्ही देवाला एकतर पहिला नमस्कार करतो, की बाबा आमचा प्रवास व्यवस्थित होऊ द्या आणि तो प्रवास व्यवस्थित होतो आणि मी स्पिरिच्युअली पण तेवढं आमचं असल्यामुळे दोघांचंही म्हणजे इव्हन आम्ही आमच्या मुलीला पण तसंच शिकवलेलं, तसंच वाढवतो. तर आता मी तुला एक गुड सोलची पण गोष्ट सांगते. ते कशा असतात बघ. एक तर ना म्हणजे ही माझ्या आम्ही 9th-10th मी क्लासेसला जायची. तर आमच्या या सरांनी ना एकदा अशीच एक आपल्याला इंग्लिशमध्ये लेसन असतात ना, तो शिकवता एकदा असा एक रेफरन्स आला, की तेव्हाच सरांनी मग ती गोष्ट सांगायला सुरुवात केली. त्यांचा जो स्वतःचा अनुभव होता. पाटील सर म्हणून ते. तर त्यांनी काय गोष्ट सांगितली माहिती आहे मला? ते कोलाड म्हणून जे आहे, अलिबाग वगैरे आपण म्हणतो ना कोलाड, तर तिकडे इंडस्ट्रीज आहेत बरोबर, तिकडे कंपन्या आहेत. तर तिकडे रात्री नाईट शिफ्टला ते कामाला होते. म्हणजे त्यांची नाईट शिफ्ट होती तेव्हा. आणि नाईट शिफ्ट असल्यामुळे ते म्हणाले घरातून जाताना ना दुसऱ्या म्हणजे ते कंटिन्यू अशा म्हणजे लाईनीतच ना बऱ्याचशा कंपन्या आहेत. सो एकत्र सगळी लोकं जायची म्हणजे काही सायकलवरून, काही बाईकने. तर ते म्हणाले असंच एका रात्री मला थोडा वेळ होता. माझं जेवण वगैरे सगळं वेळेवर आटपलं आणि आता निघायचं होतं 5-10 मिनिटात. पण वेळ होता म्हणून मी एक सुटका काढायचा म्हणून मी झोपलो आणि त्यांना झोप लागली ना, ते डायरेक्ट त्या अर्ध्या तासाने उठले. आता ते घाबरले कारण काय झालं, मध्ये एक नदी लागत होती त्या प्रवासामध्ये आणि त्यांना कळलं, की आता माझ्याबरोबरची रोजची लोकं असतात ती आता मला भेटणार नाहीयेत. कारण की ती वेळ निघून गेलेली. सगळे जे सायकलने जातात ते तर ऑब्व्हियसली लवकर निघून जाणार. बाईकने असू कोणीही असू दे. त्या शिफ्टच्या टाईमप्रमाणे प्रत्येकजण ते आता त्या दिवशी त्यांना टेन्शन आलं, मी जाऊ कसा? आता मी या पूर्ण रस्त्यात एकटा असणार एवढ्या काळोख्या रस्त्यामध्ये, अंधाऱ्या रस्त्यामध्ये आणि त्यात तो नदीकडचा जो एरिया आहे, तो त्यांना टेन्शन आलं, मी कसा क्रॉस करू? झालं काय, ते निघाले घरातून. त्यांना आता सुट्टी तर मारू शकत नाही. ते घरातून निघाले. थोड्या अंतरावर त्यांना एक माणूस भेटला. तो म्हणाला, मला ना या कंपनीत जायचं आहे." तर सरांना म्हटलं, "अरे माझ्या बाजूलाच आहे ही कंपनी, तर ह्याला मी लिफ्ट देऊ शकतो." ते म्हणाले, "ठीक आहे, तुम्ही बसा." आणि सरांना खूप बरं वाटलं, की चला मला पण एक सोबती मिळाला. मला जे टेन्शन होतं ते माझं आता कमी होईल. तर तो माणूस ते म्हणाले, "चला मी लिफ्ट देतो." आणि सरांच्या आधीचीच कंपनी होती. सर म्हणाले, तो म्हणाला, "ठीक आहे, मी आता उतरतो" म्हणून.
पण उतरल्यावर तो माणूस ॲटलिस्ट त्यांना दिसेल तरी, तो उतरल्यावर तो माणूस त्यांना दिसला नाही. त्यानंतर तो माणूस जो बसलेला, त्यांनी ॲक्च्युअली तो माणूस तेव्हा त्यांना दिसला, बसताना दिसला. पण ते म्हणाले, "तो बसल्यावर मला कोणत्याही प्रकारचं वजन नाही जाणवलं." जसं बाईकवर एक वजन आपल्याला जाणवतं ना, की आपल्या मागे कोणीतरी बसलं, आपण एकटे नाही आहोत. तर ते म्हणाले, "मला कोणतंच वजन पण नाही जाणवलं." आणि तो माणूस जेव्हा उतरला, की आता मी जातो म्हणून, त्यांना कोणी दिसलं पण नाही मागे वळल्यावर. तर हे ते म्हणाले, मे बी तो एक गुड सोल असेल. जो मला त्यावेळेला जी भीती वाटत होती, ती कारण की काहीच त्यांना संबंधच नव्हता. त्यांना कोणती चुकीची त्यांच्याबरोबर गोष्ट घडली नाही त्यावेळेला किंवा काहीच कोणता विचित्र अनुभव नाही आला. तर ते म्हणाले, की मे बी माझ्याबरोबर म्हणजे ते एक आपण म्हणतो चांगले आत्मे पण असतात. तर त्यातला तो प्रकार होता. तर अशी पण गोष्ट आहे. मे बी तो त्यांची रक्षा करायला आला येस, असेल, येस. प्रोटेक्ट करायला हां, मग आला अशा असेल. पण आहेत. सो याच गोष्टी आहेत, की म्हणजे स्पिरिच्युअली प्रत्येकाने प्रत्येकजण नसतात ऑब्व्हियसली प्रत्येकाला जसं हॉरर पटत नाही तसं प्रत्येकाला स्पिरिच्युअल पण पटत नाही. बरेचसे नास्तिक लोकं पण आहेत. आपण प्रत्येकाला असं हे नाही करू शकत. पण आम्हाला तर खूप अनुभव आहेत स्पिरिच्युअली पण आणि मी शक्यतो आपला आपण जे म्हणतो ना, आपला ऑरा कसा क्लीन राहील ते आपण बघायचं. कारण की जेवढा तुमचा ऑरा स्ट्राँग आहे, जेवढं तुमचा तो क्लीन आहे, तेवढं तुम्ही या गोष्टींपासून लांब राहाल. हे बघ मला जरी हॉरर पॉडकास्ट आवडत असले, हॉरर गप्पा मारायला, पण मला जेव्हा ॲक्चुअल माझा कधी एन्काउंटर होईल, तर माझी काय अवस्था होईल मला नाही माहिती. त्यामुळे मी खूप घाबरते सुद्धा या गोष्टींना. मला हे विचारायचं एक आता गोष्ट मी ह्याची पण होतीये की एका गडावरची पण गोष्ट होती. तर ते काय होतं? हां, तर ती पण अशीच एक गोष्ट म्हणजे मी ना 6वी-7वी ला असेन आणि माझ्या मावशीच्या गावी मी गेलेली. तर तिकडे तिच्या सासूबाई आता मी त्यांना पकडलं, की आम्हाला आजी तुम्ही गोष्टी सांगा म्हणून. हां, असं म्हणजे मला सवयच होती ना पहिल्यापासून. तर त्या आजींनी आम्हाला त्या गडाच्या इकडची गोष्ट सांगायला सुरुवात केली. आपल्या महाराष्ट्रातला खूप म्हणजे फेमस आहे तो गड. ठीक आहे. तर तिकडे काय झालं माहिती आहे, एक देवस्थान आहे आणि या साईडला एक गड आहे. सो देवस्थान केल्यावर प्रत्येक जोडपं जे आहे किंवा कोणीही फिरायला जरी गेलं ना, नॉर्मली पर्यटक पण जातात, तर ते त्या गडाला भेट देतात. तर तसंच झालं नवीन जोडपं जे होतं ते मग नवीन जोडपं म्हणजे काय ऑब्व्हियसली नवरा बायको तर जात नाहीत. त्यांच्याबरोबर बरीचशी लोकं असतात फिरणारी राईट. तर अशी पूर्ण ती फॅमिली होती 7-8 जणांची. त्यांनी त्या मंदिराचं दर्शन घेतलं, देवस्थानाचं दर्शन घेतलं आणि मग ते या साईडला उतरून गड फिरण्यासाठी म्हणून आले. गडाच्या इकडे झालं काय, आता त्यांना सगळ्यांना एकत्र फोटो काढायचा होता. तर त्यांनी बघितलं अरे एक मोठा दगड त्यांना दिसला. ते म्हणाले, "ठीक आहे चला या दगडावरच आपण सगळे उभे राहूया, बसूया आणि आपण फोटो काढू मस्तपैकी." दगड असा लांबलचक होता म्हणजे तर त्यांनी त्याच्यावर उभं राहिले त्या लोकांनी फोटो वगैरे काढले आणि जेव्हा ते फोटो आले म्हणजे प्रॉपर आपण जे कोडॅकच्या कॅमेराने वगैरे पहिले जे फोटो काढायचो आणि मग ते फोटो जे धुवून आले त्यांनी बघितलं तर त्या फोटोमध्ये काय होतं माहिती आहे, तो दगड नसून ती खाली एक बाई दिसत होती त्यांना. म्हणजे अक्षरशः हिरवा चुडा घातलेली नवीन नवरी जशी असते तशी ती बाई त्यांना दिसत होती. मे बी तिला कोणीतरी असं नवीन लग्न झाल्यावरच कोणी खाली म्हणजे मे बी तिने सुसाईड केलं असेल किंवा तिला कोणी ढकलून दिलं असेल, असा काहीतरी तो प्रकार होता. पण ती फोटोमध्ये अक्षरशः अशी एक बाई दिसत होती जिने नवीन नवरीसारखीच म्हणजे प्रॉपर हिरवा चुडा आहे तिच्या हातात, नवीन साडी नेसलेली आहे आणि म्हणजे अक्षरशः तिचा एक हात ना तिने असा केलेला होता. म्हणजे आपण म्हणतो ना एखाद्याला आपण असं मिठीत कसं घेतो, म्हणजे आपल्याला एखाद्याला घ्यायचं सामावून घ्यायचं आपल्यामध्ये, तर तसा तिने एक हात तिचा मागून दिसत होता त्यांना. म्हणजे हे लोकांनी काय तर आपण फोटो काढल्यावर विदिन अ सेकंड आपण खाली उतरतो ना, आपण काय थांबून राहत नाही त्या जागेवर. तसं हे लोकं उतरले म्हणून. जर तसं नसतं झालं तर मे बी काही पण होऊ शकलं असतं त्यावेळेला. आणि मग त्यांनी तो फोटो फाडून वगैरे टाकला कारण की ऑब्व्हियसली अशा गोष्टी आपण म्हणजे हां, त्यांच्या घरातल्यांनी बघितले ते नंतर ते अनुभव त्यांचा बऱ्याच ठिकाणी त्यांनी सांगितला. पण त्यांनी तो फोटो नंतर फाडून टाकला. तर ही ती गोष्ट होती तिकडची गडावरची म्हणजे ही मी ऐकलेली आहे. बापरे! अजून कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला सांगायची ऑडियन्सला? ऑडियन्सला आता दुसरी म्हणजे कसं माहिती आहे का, एक ना आपण म्हणतो ना प्लॅनचेट करायला बऱ्याच लोकांना एक इंटरेस्ट असतो. हां, हां, हां. ते आपण काय असतं ऐकलेलं आहे. नक्की? प्लॅनचेट म्हणजे तो आपण म्हणतो ना ओइजा बोर्ड असतो राईट आणि त्याच्यावर आत्मा हां, बोलवतात. हां. आत्मा वगैरे आपण बोलवतो म्हणजे एखाद्या बरेचसे पहिल्यांदा ना हे नवीन जेव्हा ट्रेंड आलेला तेव्हा बरेचसे लोकं हे करत पण होते. म्हणजे इव्हन मी ही एक्झाममध्ये पास होईन का? माझं करियर कसं होईल? याबद्दलही हे क्वेश्चन करायला पण बरेचसे मुलं बोलवायचे. कधी-कधी मग ते ओइजा बोर्डवर कसं येस, नो असे ते साइन्स असतात. म्हणजे मेन्शन केलेलं असतं. त्यानंतर सन आणि मून साइन असतात. म्हणजे आपण म्हणतो ना स्पिरिटचे प्रकार असतात. आहे ना? सन वाईज आणि मून वाईज. तर असे वेगवेगळे जे तुम्ही स्पिरिट्स असतात, तुम्ही त्यांना बोलवू शकता आणि तुम्ही म्हणजे त्याच्यामध्ये थोडंसं मास्टरी पण लागते. तुमची जेवढे तुम्ही त्याच्यामध्ये स्किल्स असतील तर तुम्ही इझिली कारण की एकदा तुम्ही आत्मा बोलवलात तर तुम्हाला तो घालवता सुद्धा आला पाहिजे. हे सगळ्यात मेन आहे. कारण की तुम्ही बोलवताय आणि तुम्हाला जर त्याला तुम्ही घाबरलात किंवा तुम्ही त्यावेळेला अक्षरशः म्हणजे कोणत्या वेगळ्या सिच्युएशनमध्ये गेलात, तर तुम्हाला तो घालवता आला नाही तर तुमच्यासाठी ते खूप म्हणजे खूप वाईट गोष्ट होऊ शकते. सो माझी एक फ्रेंड होती. तिचा हा एक्सपिरियन्स होता.
त्यांना काय झालं, मुंबईच्याच एका स्कूलमध्ये होती, तर त्यांना पिकनिकला ना टूरसाठी असं लांब-लांब न्यायचे. म्हणजे तेव्हाच्या वेळेला त्यांना मे बी 2000-2003च्या दरम्यान त्यांना नेलेलं म्हैसूर जो आहे, म्हैसूर एरिया जो म्हैसूर आपण म्हणतो, तिथे फिरायला नेलेलं, राईट. तर म्हैसूरला फिरायला नेलेलं असताना तिकडे म्हैसूर पॅलेस आहे. तर त्यांना तो पॅलेस वगैरे त्यांच्या जे शिक्षक आहेत त्यांनी दाखवला. त्यांना सगळी इन्फॉर्मेशन दिली, की बाबा ही राणी इकडे होती, या राणीचा हा पॅलेस होता, अशी सगळी इन्फॉर्मेशन दिली. आता त्याच्या मुलींचा जो ग्रुप होता, त्यातली एक जी होती तिची मैत्रीण, ती हे प्लॅनचेट वगैरे करायची. ती रेग्युलर बेसिसवर तिला म्हणजे ती पूर्ण स्किल्स होते तिच्याकडे त्याचे आणि ती करायची. तिने रात्री 4-5 मैत्रिणींना सांगितलं, की आज आपण प्लॅनचेट करतोय. त्यांचा जो ग्रुप होता, कारण की ते ट्रूथ अँड डेअर खेळायचे. ट्रूथ अँड डेअर खेळताना मग आपण या स्मशानात जाऊन दाखव, हे कर, ते कर, अशा ते बरेचसे तिने ते केलेले आहेत त्या गोष्टी तेव्हाच्या काळात. तर तिने त्या दिवशी सांगितलं, हा पॅलेस फिरून रात्री ते लोकं त्यांच्या रूमवर आले ना, ती म्हणाली, "आज आपण या म्हैसूरची जी पॅलेसची राणी आहे ना, तिला आपण बोलवायचं म्हणून." तर त्यांनी तिला बोलवलं. त्या 4-5 मैत्रिणी रेडी झाल्या. त्यांनी ती बोलवलं. त्यांनी डेअरिंग केली. पण त्यातलं काय झालं माहिती आहे का, तिने बोलवलं पण बिनधास्त, तिने तिला पाठवलं पण. म्हणजे तिला ते सगळे स्किल्स असल्यामुळे तिला काहीच इश्यू नाही झाला. पण ज्या बाकीच्या 1-2 मैत्रिणी होत्या, त्यांनी जे फर्स्ट टाईम हे फेस केल्या या गोष्टी, तर त्या खूप घाबरल्या. म्हणजे दुसऱ्या दिवशी अक्षरशः त्यांना ताप वगैरे आलेला. हे म्हणजे कारण की ऑब्व्हियसली तिला ते गोष्टीचं काही वाटत नव्हते. ती प्लॅनचेट बोलवायची, काही तिला जे क्वेश्चन आहेत ते ती विचारायची आणि ती पुन्हा म्हणजे तिला ते सगळी प्रोसिजर येत होती प्रॉपर. सो ती फॉलो करायची. 9th-10thला होती, पण तिला सगळी प्रोसिजर येत होती. ती प्रॉपर फॉलो करायची आणि तिला भीती वाटत नव्हती. तेवढी ती डेअरिंग होती बरोबर, तिच्यामध्ये. बरोबर. सो तिने तसं तो केला तिकडे म्हैसूरला असताना, प्लॅनचेटचा तो प्रयोग. आणि मग तिने पण त्या 2-3 ज्या नवीन मुली होत्या, ज्या तिला जॉइन झालेल्या, त्या खूप घाबरल्या त्या ह्याच्यामध्ये. काही चुकीचं घडलं नाही, कारण की तिला प्रॉपर येत असल्यामुळे चुकीचं घडण्याचा काही प्रश्न नव्हता. पण दुसऱ्या ज्या मुली मुलींसाठी त्यांच्यासाठी नवीन होता, नवीन होतं. ऑब्व्हियसली. म्हणजे मी पण आता जरी बसले, तर मी तर नाहीच, म्हणजे मी बसणारच नाही. पण जरी बसले तरी ऑब्व्हियसली कोणीही घाबरेल, कारण की आपण स्पिरिटशी असं डिरेक्टली कनेक्ट करणं नॉर्मल माणसांसाठी थोडं वेगळंच आहे. एकदा एक्सपिरियन्स झाल्यावर गोष्टी वेगळ्या असतात. आता जसं आपण मगाशी पोलीस लाईनबद्दल बोललो, बरोबर. तर ना आता तुला माहिती आहे, पोलीस जे असतात रात्रीचं ड्युटीज त्यांना कुठेही असतात, नाईट शिफ्टमध्ये म्हण किंवा कधीही, बरोबर. कोणत्याही एरियामध्ये त्यांना ड्युटीज करायच्या असतात, तर त्यांच्या प्रोटेक्शनसाठी काहीतरी असेलच ना, तेवढं बिंदास ड्युटी करतात. तो त्यांचा जो बेल्ट असतो ना पोलिसांचा, त्याच्यामध्ये ना पंचधातू असतं, पंचधातू. तर ते त्यांना प्रोटेक्ट करत असतं. अच्छा. तर आपण जे म्हणतो म्हणजे पोलीस, कारण की आम्हाला पण तेव्हा प्रश्न पडायचा, अरे रात्रीची एवढी ड्युटीज करतात, पण त्यांचा जो बेल्ट आहे त्याच्यामध्ये पंचधातूचा तो मेन एक जो म्हणजे बाकी पूर्ण बेल्ट ब्लॅक असतो, पण जो मधला भाग असतो ना, ज्याच्यावर त्यांचा पोलीस बेल्ट नंबर वगैरे लिहिलेला असतो त्या प्रत्येकाचा, तर तो पंचधातूचा बनलेला असतो, जेणेकरून तो त्यांना प्रोटेक्ट करेल. असं आहे. बापरे! म्हणजे आपण पण अशा बऱ्याचशा, आता बघ, नवीन लग्न झालेलं असेल, तर आपण जसं त्या नवरीला सांगतात ना, की काहीतरी लोखंडाची वस्तू ठेव सोबत. तर तसं म्हणजे काहीतरी प्रिकॉशन आपल्याला घ्यावी लागते प्रत्येक ठिकाणी. म्हणजे नॉर्मल लहान मूल असेल, तर तेव्हा आपण काहीतरी फॉलो करत असतो. म्हणजे त्या लहान बाळाबरोबर काहीतरी देणं. तसंच या अशा बऱ्याच गोष्टी आहेत, की ज्या फॉलो केल्या जातात, की आपण यांच्यापासून सेफ राहावं. बरोबर. कारण मी मागे ऐकलेलं, की पोलीस कोण, मला वाटतं तेजस किंवा कोण मित्र आहे, ओके. त्यांनी सांगितलं त्याचे वडील पोलीसमध्ये होते, हम्म. तर ते बोलले त्यांची काठीमध्ये काहीतरी असतं, जी छडी असते ओके. किंवा बेल्टमध्ये वगैरे हा, हा, असतं, तर हा. ते मे बी तेच असू शकतं. तर त्यांच्या प्रोटेक्शनसाठीच असतं ते. आणि मला विचारायचं आहे, की तुम्ही एक चकवावाला पण एक्सपिरियन्स काहीतरी होतं तुमचं, जे तुम्ही पाठवलेलं, तर ते Yes, काय आहे? तो पण माझ्या मैत्रिणीबरोबरच घडलेला आहे. काय झालं माहिती आहे, आपल्या मालवण जो एरिया आहे ना, तिकडे एक गाव आहे आणि खूप फेमस मंदिर आहे तिकडे. तर ते लोकं त्यांच्या त्या दर्शनासाठीच चाललेले, त्या मंदिराच्या दर्शनासाठी. आणि जंगलातून तो रस्ता जात होता, म्हणजे त्या बाईच्या घरापासून त्या मंदिरापर्यंतचा जंगलातून रस्ता जात होता. ते सकाळी 10 वाजता नॉर्मली निघाले, आपल्याला मंदिरात जायचं आहे, दर्शन वगैरे घ्यायचं आहे याने. आणि 4-5 जण होते ते, 2 फॅमिली. आणि त्या 2 फॅमिलींमध्ये म्हणजे हसबंड वाईफ आणि प्रत्येकाचं एक जे म्हणजे लहान मुलं होतं ते, असे 6 जण ते निघाले. तर त्याच्यामध्ये काय झालं माहिती आहे, ते ना जातायत ना, तर त्यांना सारखं ना तोच रस्ता लागतोय. एक ते त्यांना घर दिसतंय, त्या घराबाहेर बसलेला माणूस दिसतो. आणि ही दिवसाची गोष्ट आहे, ही रात्रीची पण नाही, दिवसाची गोष्ट आहे, सकाळी 10ची. ते लोकं निघाले, त्यांना एक घर दिसतंय, घराबाहेर बसलेला माणूस दिसतोय आणि त्यांना बऱ्याचदा तेच लागतंय. तोच एरिया तो फिरतायत, थोड्या वेळाने परत तोच एरिया त्यांना लागतोय. असं संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ते तिथेच फिरत होते. आणि अचानक काय झालं, त्यांना एक नवीन कपल येताना दिसलं तिकडूनच, ते पण मंदिरातच चाललेले पाया पडायला. आणि त्यांनी विचारलं, "अहो, इथून मंदिर किती जवळ आहे?" ते म्हणाले, "हे काय?" आणि ते मंदिरातून येत होते दर्शन घेऊन. तर ते कपल म्हणाले, "हे काय, मंदिर इकडेच तर आहे समोर." आणि अक्षरशः 2 मिनिटावर मंदिर होतं. पण ते लोकं अडकलेले. आणि मग जेव्हा त्यांनी घरी जाऊन हा अनुभव सांगितला त्यांच्या घरातल्या मोठ्यांना, तर ज्या घरातल्या मोठ्या लेडीज होत्या, त्या म्हणाल्या, की म्हणजे तुम्ही अक्षरशः वाचलात, कारण की एकदा तिन्ही सांजेची वेळ
त्यात फेऱ्यात तुम्ही अडकला असतात ना, तर तुम्हाला सोडवू शकलं नसतं कोणी. म्हणजे ते लकीली आणि मंदिरच जात होते ते. असं पण नाही की कुठे फिरतायत, जंगलात भटकलेत. मंदिरात जाताना पण त्यांच्याबरोबर अनुभव आलेला आणि दिवसा आलेला अनुभव आहे. बापरे, दिवसा? दिवसा आणि संध्याकाळी 10ला निघालेली माणसं संध्याकाळी 6-6:30 पर्यंत विचार कर ते ह्याच्यात फिरतात. फक्त एवढंच चांगलं झालं की ते कपल आलं आणि ते लोकं तिन्ही वाट संध्येच्या आत दाखवली. त्या याच्यातून सुटले. कारण की गावच्या ठिकाणी तुला माहिती आहे आपण एक तिन्ही सांजेचं वगैरे हे खूप म्हणजे फॉलो करतो या गोष्टी. कोणत्याही वेळेला अवेळी आपण मुंबईला रात्री 2-3 वाजेपर्यंत पण आरामात फिरतो. पण गावच्या ठिकाणी खूप वेळा वगैरे जसं दुपारच्या वेळी आपण नदीच्या ठिकाणी जात नाही. रात्री दुपारी 12च्या वेळेला वगैरे माहिती आहे ना 12 ते 3चा वेळ बरोबर. आपण जसं म्हणतो तसंच रात्रीच्या वेळी आपण जात नाही. सो या गोष्टी बऱ्याचशा फॉलो कराव्या लागतात आणि गावच्या ठिकाणी फॉलो केल्या जातात त्या लोकांकडून. मुंबईला भलेही आपण करत नसू. आणि आपली एक एंडची स्टोरी पण होती जी आपण लास्ट एक घेऊया. येस. ती म्हणजे ती काय बाईंचं वारं वगैरे ते काय होतं? येस. एक गोष्ट काय असतं माहिती आहे, आपल्याकडे ना कोकणात तू आता तुला माहिती नाही तुझ्याकडे कसं काय पद्धत आहे. पण ना कोकणात आपण जसं म्हणजे एखाद्या माणसाची डेथ होते, तर ना त्याचं 12वं वगैरे आपण करतो माहिती आहे ना, आपण सगळं कार्य करतो, 13वं करतो. तर 12व्या दिवशी बऱ्याचदा ना कोणाच्या तरी अंगात ना तो माणूस येतो. तो प्रॉपर त्या माणसाचं आपण ते म्हणतो त्याचं वारं येणं म्हणतात त्याला. तर 12व्या दिवशी तो माणूस येतो. आता समज एखादा माणूस अचानकच गेला म्हणजे इव्हन तो हार्ट अटॅकने गेलेला असेल किंवा चांगला म्हणजे भलेही तो वयस्कर माणूस आहे, पण तो अचानक गेलाय. तर त्याचं काही त्याला फॅमिलीशी कम्युनिकेट करायचं आहे. त्याचं जे राहिलंय शेवटचं बोलणं, तर तो त्यासाठी तो येतो 12व्या दिवशी. भले बाकीच्या गोष्टीसाठी नाही, कोणत्या म्हणजे तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत वगैरे त्यासाठी नाही. पण तो फक्त त्याचं शेवटचं एक कम्युनिकेशन, ज्याचं कम्युनिकेशन राहिलेलं आहे. आता एखादा माणूस आजारीच आहे, बेडवर आहे, राईट? तर तो फॅमिलीशी बोलतोय म्हणजे नॉर्मली त्याचं चाललंय कम्युनिकेशन. त्याचं काही इच्छाच नाहीये, दादा काहीच नाहीये, जर सगळं झालेलं आहे. तर तो माणूस नाही येणार. पण जो अचानक गेलेला आहे किंवा ज्याला फॅमिलीशी लास्ट कम्युनिकेशन राहिलेलं आहे, तर असं बऱ्याचदा झालेलं आहे, की 12व्या दिवशी त्याच्या घरातल्याच कोणत्यातरी व्यक्तीच्या मध्ये त्याचं वारं येतं आणि तो जे आहे तो घरातल्यांशी कम्युनिकेट करतो. त्याच्या ज्या पण गोष्टी आहेत किंवा त्याला त्याच्या मुलांना काही निरोप द्यायचा असेल, काही असेल, तर अशा गोष्टी होतात कोकणामध्ये. तू कोणाकडे कधी तुला जमलं जरा अटेंड करायला असं कोणाचं 12वं वगैरे, तर बघ म्हणजे आमच्या मालवण साईडला तर अशा गोष्टी आहेत. म्हणजे 12व्या दिवशी होतं. खूप कमी लोकांचं आहे की नाही आलेलं आहे. पण बऱ्याचदा म्हणजे ते ना आणि कसं माहिती आहे ते एक भजन वगैरे असतं. ते भजन म्हणून ते बोलवलं जातं. आता जसं अजून एक दुसरी एक जमात आहे आपल्या महाराष्ट्रातलीच आहे, कोकणातलीच पण ते दुसरी जमात. तर त्यांच्याकडे तर ते भजन एवढं स्ट्राँग पॉवरफुल असतं ना, म्हणजे जेव्हा ते भजन गायला सुरुवात करतात म्हणजे मी एक अटेंड केलं असं म्हणून मी तुला सांगू शकते. तर अक्षरशः तो माणसाचा पूर्ण ना तो जीवनकाळ जो असतो ना म्हणजे आपण म्हणतो जीवनक्रम तुझ्यासमोर उभा राहतो. तो माणूस येऊन समोर उभा राहतो असं वाटेल. एवढं ते स्ट्राँग आणि पॉवरफुल भजन असतं. त्याला बोलावलं जातं, की म्हणजे तू ये, तुझं काही राहिलं असेल, तर तू येऊन सांग. आता आमच्याकडे एक असं झालेलं म्हणजे आमच्या गावातले आमच्या जवळचेच काका होते. तर त्यांची डेथ झालेली. तर त्यांच्या 12व्या दिवशी पण आम्ही गेलो. त्यांच्या सगळे राईट्सला आम्ही होतो. लास्ट राईट्सला वगैरे पण. पण ना त्यांच्या 12व्या दिवशी पण आम्ही गेलो कारण की जवळचं असल्यामुळे आणि तेव्हा ते जे त्यांच्या कास्टचे जे लोकं होते त्यांनी जे भजन ते म्हणालेले ना, म्हणजे अक्षरशः अंगावर काटा येईल असं. आणि त्या माणसाला बोलवण्याचा ते पूर्ण प्रयत्न करतात, की म्हणजे तू ये, तुझं काय राहिलं असेल, तुला काय बोलायचं असेल, तर तू ये आणि बोल, तू कम्युनिकेट कर तुझ्या फॅमिलीशी. तर हा पण एक प्रकार आहे आपल्याकडे. बापरे. कारण हे पण आहेच की म्हणजे ते शेवटचं जाता आणि ह्याला आपण असं एक निगेटिव्ह वे मध्ये नकारात्मक कारण की आपण गोष्टी न बघता जरी तो पॉझिटिव्ह वे मध्ये येस. बघितलं पाहिजे. आणि जरी तो माणूस गेलाय ना अवेळी गेला असला म्हणजे ॲक्सिडेंट असेल किंवा आपण म्हणतो हृदयविकाराने वगैरे. पण कसं माहिती आहे का तो आपण त्याचे प्रॉपर सगळे विधी करतोय, त्याच्या आत्म्याला शांती मिळणार आहे. पण त्याचं कम्युनिकेशन जे असतं एक लास्ट कम्युनिकेशन राहिलेलं, सर त्याच्यासाठी त्याला बोलवलं जातं, की तुला काही कम्युनिकेट करायचं असेल तर तू ये म्हणून. तर ते पॉवरफुल तुला कधी अटेंड करायला मिळालं ना, तर तू नक्की कर अशा गोष्टी. नक्कीच. मला तर खूप मजा आली आजच्या पॉडकास्टमध्ये. आणि अजून एक 2-3 गोष्टी आहेत मी तुला फक्त डिस्कस करायच्यात मला. एक ना पंचक म्हणून गोष्ट असते. तू आपलं मराठी कॅलेंडर कधी बघशील ना, काल निर्णय वगैरे, तर तुला ना त्याच्यामध्ये पंचक एखाद्या महिन्यात ना 2 किंवा 3 वेळा, 2 वेळा मॅक्सिमम 2 वेळा तर पंचक लिहिलेलं असतं. त्या डेट्सला बघ. मग पंचकच्या दिवशी कोणत्या माणसाची जर डेथ झाली, तर तुला माहिती आहे काय आहे त्याच्यामागचं लॉजिक? तर त्याच्यामागे काय म्हटलं जातं, की पंचकच्या दिवशी एखाद्या माणसाची समज आज आपल्या म्हणजे कोणाच्याही फॅमिलीतल्या एखाद्याची डेथ झाली, तर त्या दिवशी ना कंटिन्यू असं म्हणतात, की 5 लोकांची डेथ होते मग. म्हणजे थोड्या-थोड्या दिवसांनी. मग ते असं होऊ नये म्हणून भटजी लोकं एक विधी करतात. 5 लोकं असेच 5 पुतळे बनवतात म्हणजे पिठाचे म्हणा किंवा आणखीन कसल्या गोष्टीचे आणि ते जाळले जातात. आणखीन 4 पुतळे बनवून त्या व्यक्तीबरोबर जाळले जातात, की पुढे काही असं अघटित घडू नये घरात म्हणून.
तर आमच्या घरात अशी एक डेथ झालेली पंचकच्याच दिवशी, आणि मग तसं पुढे काही कोणाला त्रास होऊ नये किंवा काही चुकीचं घडू नये म्हणून मग त्यांच्याबरोबर अजून 4 पुतळे बनवून त्यांनी, म्हणजे असे पिठाचे किंवा कसलेही एक व्यक्तिस्वरूप असं त्याचं एक आपण म्हणतो ना, बनवून ते जाळले जातात. त्यांचे पण ते विधी केले जातात. तर तसं एक पंचकचं एक लॉजिक फॉलो केलं जातं बऱ्याचदा. पंचक दिवशी कोणाची डेथ झाली तर असं आहे. आणि कालच्या पॉडकास्टमध्ये मी, आता तुझं जस्ट रिलीज झालं आहे ना एक पॉडकास्ट, तर परवाचाच तो पण मी ऐकला. त्याच्यामध्ये बघ त्यांनी म्हटलेलं आहे बऱ्याचशा स्पिरिच्युअल गोष्टींमध्ये तुम्ही डिस्कस केलं. तर आपण जसं म्हणालो ना, की काही लोकं मग त्यांचं म्हणजे अवेळी मृत्यू होतात. मग ते पिशाच्य योनी वगैरे असं बऱ्याच गोष्टी आहेत. तर एक तुला गोष्ट सांगते, आपण पण म्हणतो एखादा मुलगा आहे 10व्या वर्षी त्याची डेथ झाली, 12व्या वर्षीच अरे हा हार्ट अटॅकने वारला किंवा कशाने, लग्नाआधी. लग्नाआधी, म्हणजे असे बऱ्याच अवेळी खूप कमी वयात ज्यांचे मृत्यू होतात. तर कधी कधी देखील काय होतं माहिती आहे, या गोष्टी कशामुळे होतात, त्यांचं आधीच आयुष्य ना, ते जेवढं कमी त्यांचं लाईफ स्पॅन राहिलेलं असतं ना, ते तेवढंच जगण्यासाठी पण आलेले असतात. म्हणजे त्या माणसाचा समज तेव्हा तो आता त्याचा 70 वर्षांचा लाईफ स्पॅन होता, 60व्या वर्षी तो ॲक्सिडेंटमध्ये गेला, तर तो 10 वर्षाचा त्याचा एक ठरलेला आहे काळ, बरोबर. तो येताना तो घेऊन आलेला आहे, मी एवढं काळासाठी जगणार आहे. मग ते 70 मधले जर तो 60 जगला ना, तो त्या 10 वर्षांसाठी त्याला दुसरा जन्म घ्यावा लागतो, नॅचरल डेथसाठी म्हणते. आता जर सुसाईड केलं तर केसच वेगळी आहे, कारण की एकतर म्हटलं जातं आपल्या शास्त्राप्रमाणे सुसाईड कधीच करू नये, कारण की तुम्हाला जे आयुष्य दिलं एक तर देवाने, ते तुम्ही चांगल्या प्रकारे जगा. कितीही तुमच्यामध्ये तुम्हाला म्हणजे वाईट परिस्थिती येऊ दे, कितीही काही येऊ देत, तुम्ही ते व्यवस्थित त्याच्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करा आणि जगा. कारण की जेव्हा तुम्ही अननॅचरल डेथकडे जाता, सुसाईडल केस वगैरे आपण जे म्हणतो, तर त्यांना दुसरा जन्म आणखीन बेकार मिळतो. म्हणजे मग फिजिकल डिसॅबिलिटीज म्हणा त्यांना मिळू शकतात, किंवा आणखीन खूप विचित्र अशा केसेस होतात. एक केस अशी मी तुला सांगते झालेली. एक लेडी होती आणि तिचं, म्हणजे तिला काय झालं माहिती आहे, तिच्या नोकराने तिच्यावर रेप केलेला, राईट. आणि तिचं काय झालं, मग ती आता ऑब्व्हियसली तिला काही जगणार हेच नाही, तिने सुसाईड केलं. तिच्या नोकराने असं तिच्याबरोबर केल्यामुळे सुसाईड करणं ही तिची चूक झाली. एकतर त्या नोकराने जे केलं तिच्याबरोबर, त्याला त्याची शिक्षा मिळणारच, त्याला पुढच्या जन्मात का होईना त्याला कधीतरी ती शिक्षा मिळणार. पण त्या मुलीने, त्या लेडीने जे सुसाईड केलं, त्याच्यामुळे काय झालं, तिचा रिबर्थ झाला. पण त्या रिबर्थमध्ये तो जो नोकर होता ना, तो तिला नवरा म्हणून मिळाला. एवढं चुकीचं घडलं तिच्याबरोबर. कारण की तिला त्या गोष्टी नंतर जशा उलगडत गेल्या, तिला कळलं त्या नोकराचे डोळे, तिच्या नवऱ्याचे डोळे, म्हणजे या गोष्टी आहेत कुठे ना कुठे. तुम्ही जेव्हा सुसाईड करता तेव्हा एक तर देव म्हणतो, मी तुला जे आयुष्य दिले ते तुला जगायचं आहे, मी तुला आयुष्य सगळ्यांनाच मिळत नाही. आपण म्हणतो ना, प्राण्यांना आयुष्य मिळतंय का, माणसाचं नाही. आपल्याला ते मिळालेलं आहे, मग आपण ते कसं जगलं पाहिजे. बरं, सगळ्यांनाच प्रॉब्लेम्स आहेत, सगळ्यांच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम आहेत, पण तुम्ही त्याच्यामधून कसं पुढे जाताय त्याच्यातच खरी मजा आहे ना. म्हणजे तुम्ही त्याला कसं उलगडताय, तुमच्या लाईफला कसं तुम्ही चांगल्या ट्रॅकवर आणताय, कितीही चुकीच्या गोष्टी घडू दे. मग त्या लेडीबरोबर तसं झालं, तिने सुसाईड केलं, ही तिची चूक झाली. नेक्स्ट बर्थमध्ये तो तिला हजबंड म्हणून मिळाला. आणि तू आपले स्पिरिच्युअल ग्रंथ, जसं मी आता साईबाबांचे वगैरे पण ग्रंथ वाचलेले आहेत ना, त्याच्यामध्ये या गोष्टी सरळ दिलेल्या आहेत. तुम्ही त्या पर्टिक्युलर लाईफ स्पॅनसाठी पुन्हा जन्म घेता. तुमचा जर पहिल्या जन्मामध्ये राहिलेला आहे, तर त्या पुढचा जो उरलेला लाईफ स्पॅन आहे त्याच्यासाठी तुम्ही पुन्हा जन्म घेता, तेवढा जगतो. मग आपण म्हणतो ना, अरे याची लवकर डेथ झाली, ती लवकर डेथ त्याच्यामुळे पण होते. हे पण कारण आहेत. तो तेवढ्याच पर्टिक्युलर पिरियडसाठीच आलेला असतो. त्याचा सोलचं कामच तेवढं असतं ना, की त्याला एवढ्याचसाठी यायचं आहे. त्याचं झालं. आपण नेक्स्ट म्हणतो मोक्ष. आता मोक्ष कधी मिळतो माहिती आहे? काल तुम्ही हा पण एक टॉपिक डिस्कस केलेला. जसं आपण शेवटच्या क्षणाला तू ज्याचं स्मरण करतोयस ना, तो जन्म तू घेतोस. तर सायन्सचा मी ग्रंथ वाचला ना, त्याच्यामध्ये एक आहे, एक राजा होता. तर त्याने काय झालं माहिती आहे, त्याने एका हरणाच्या पिल्लाला पाळलेलं, आणि त्या हरणाबद्दल त्याला एवढं म्हणजे प्रेम त्याचं हे झालं ना, त्याला प्रेम वाटायला लागलं, किंवा तो जीवापाड त्याला जपायला लागला. शेवटच्या क्षणी तो हरणाचं स्मरण करत होता ना, त्याला दुसरा जन्म हरणाचा मिळाला त्या राजाला, जेव्हा त्याची डेथ झाली. म्हणजे या गोष्टी घडलेल्या आहेत, घडतात, आणि हे कंटिन्यू चालू आहे. म्हणून बोलतात ना, की देवाचं नाव घेतलं पाहिजे. नामस्मरण आपण म्हणतो ना, वयस्कर लोकांना, की तुम्ही आता नामस्मरण करा, तुम्ही भजन वगैरे करा. का तर तुमचा तो काळ त्याच्यामध्ये जाऊ दे. म्हणजे आपल्याकडे जे आपण वेगवेगळे बघ, गृहस्थाश्रम म्हणतो, वानप्रस्थाश्रम म्हणतो, आपल्याकडे जे वेगवेगळे प्रकार आहेत. त्यानंतर मग तुम्ही म्हणजे हा जो आहे, की तुम्ही संसार तुमचा झाल्यानंतर तुम्ही त्याच्याकडे वळा, हरिनाम वगैरे आपण जे म्हणतो, भजन करा. कशासाठी म्हणतात? कारण की तुमचा वेळ त्याच्यात जाऊ द्या आणि तुम्हाला प्रॉपर मोक्ष मिळू देत, यासाठी म्हटलं जातं.
तर ते आपलं हिंदू जे कल्चर आहे ते खरंच खूप छान आहे. आणि आपण जेवढे डिटेलमध्ये जाऊन तर आताच्या जनरेशनला म्हणजे मला कौतुक वाटतं तुझं, की तू या पॉडकास्टमध्ये ते सगळ्यांना बोलायला मोकळीक देतोयस. नुसतं हॉरर न ठेवता स्पिरिच्युअल वेमध्ये पण तू आता थोडं जे बोलायला आम्हाला चान्स देतोयस. तर त्याच्यामुळे कसं तुझ्या जनरेशनची मुलांना खूप फायदा होणार आणि ते लोक याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतील, की खरंच आपलं हिंदू कल्चर काय आहे. कारण आपण ह्या गोष्टींना जेवढं असंच आपण तर जे पॉडकास्ट करतो गोष्टी आहेत किंवा कोणी बोललेलं आहे कोणी ऐकलेलं आहे, पण जेव्हा आपण आपल्या ग्रंथांकडे जातो त्या ऍक्च्युअल सगळं लिहिलंय तिथे आणि सगळ्या गोष्टींचा एक लॉजिक आहे. इव्हन आपण बोलतो ना हे भूतांबद्दल किंवा आपल्या इकडे किती ग्रंथ आहेत असे त्यात प्रॉपर त्यांच्याबद्दल असं लिहिलंय आणि सगळ्या गोष्टींबद्दल. तर तेच म्हणजे ते बोलतात एक लाईफस्टाईल आहे हे. हिंदुइझम एक धर्म नसून एक जगण्याची एक पद्धत आहे. तर मला खूप मजा आली आजच्या पॉडकास्टमध्ये आणि ज्या गोष्टी आपण डिस्कस केल्या स्पेशली पोलीस क्वार्टर्स मधल्या झाल्या किंवा कशेडी घाटमधली वगैरे झाली. तर थँक्यू सो मच तुम्ही इथे आलात आणि तुमचे जे एक्सपिरियन्स होते ते शेअर केलात. आय होप तुम्हालाही मजा आली असेल. येस, मला खूप मजा आली आणि एकदम कम्फर्टेबल वाटलं मला तुझ्याशी. मला असं म्हणजे आपण जेव्हा बघतो ते वाटत नाही, पण मला खूप कम्फर्टेबल वाटलं तुझं कम्युनिकेशन, म्हणजे तू जे मला ट्रीट केलंस आणि तुझ्या टीमने. तर मला खूप बरं वाटलं आणि आपण पुन्हा पॉडकास्ट करू. माझ्याकडे स्टोरीज असतील मी नक्की तुझ्याकडे घेऊन नक्कीच करू आपण मस्तपैकी. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच फॉर कमिंग. मित्रांनो, जर तुम्ही आतापर्यंत हा एपिसोड बघताय तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. तुम्ही समिधालाही फॉलो करू शकता. त्यांचे सगळे इंस्टाग्राम हँडल्स वगैरे डिस्क्रिप्शनमध्ये असतील. आणि जर तुमच्याकडे अशी कोणती गोष्ट असेल तर डिस्क्रिप्शनच्या पहिल्या लाईनमध्ये गुगल फॉर्मची लिंक असेल ती नक्की भरा. आणि जर तुमच्या गोष्टी चांगल्या असतील तर आपण नक्कीच एक पॉडकास्ट करू. स्पॉटिफायवर ऐका. काळजी घ्या आणि आपण भेटू परत एकदा अशाच एका एपिसोडमध्ये. बाय.